खातेप्रमुखाचं नाही, ज्याच्या घरी लग्न असते त्या लग्न घरच्या नवरीच्या बापाचं हे मनोगत होतं। आणि यात अगोदर नियोजनापासून प्रत्येक लहान सहान गोष्टी नवरीच्या बापाला जे टेन्शन असते ते सगळंच्या सगळं, आणि सगळे जपा लागतात, नाही तर भस्कन कोण रागो भरेन काही सांगता येत नसतं। त्याच्यामुळे हे सगळं साहेबांनी केलं। एकदा जोरदार टाळ्या माननीय आशिष पवार साहेबांच्या नेतृत्वासाठी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचं आभार मानूया। कार्यक्रमाच्या साहेबांच्या भाषणाच्या दरम्यान आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या सहधर्मचारिणी सन्माननीय रिपिका खरात मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या। मी जयमाला राठोड मॅडम यांना विनंती करतो त्यांनी मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं। बुलढाणा याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या स्वागताची विनंती मी समन्वयक समितीच्या वतीनं पुष्पा गायकवाड मॅडम यांना करतो। राठोड मॅडम माननीय सौभाग्यवती सीओ मॅडम यांचं स्वागत करत आहेत आणि पुष्पा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो त्यांनी स्नेहल अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा। आणि यानंतर पर दिया जलाना कहा मना है, अशाच पद्धतीने सगळ्यांनी काम करत राहावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर्व मंचावरचं आता नाव घेत नाही, मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता कशाची जी पवार सरांनी सांगितली, त्याच्यामुळे मी त्या ट्रॉफीमध्ये आणि तुमच्यामध्ये मी अडसर ठरणार नाही। मी आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आता एकेकाला या ठिकाणी बोलवूया। थँक्यू सो मच, थँक्यू, धन्यवाद। आणि यानंतर क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा कुंभमेळा जिल्ह्याचा आपण पार पाडला, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुलाब खरात साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला संबोधित करतील अशी साहेबांना विनंती करतो। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा त्याचप्रमाणे सांस्कृतिक महोत्सव, आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र रणजित भैया राजपूत साहेब, ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते मुख्य कार्यकारी अधिकारी PD साहेब आपले कोले साहेब, त्याचप्रमाणे आशिष पवार साहेब, श्री अंडोले साहेब, स्नेहल मॅडम, आमच्या सौभाग्यवती रिपिकाताई खरात, त्याचप्रमाणे श्री आकाश साहेब, मागे बसलेले सर्व मान्यवर BDOच आहेत, विस्ताराधिकारी आहेत, अनेक संघटनांचे प्रतिनिधी आहेत, सर्वांना मी धन्यवाद देतो। आपण उपस्थित असलेले समोरचे सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे विविध स्वरूपाचे कर्मचारी, आपल्याला सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो की गेले 3 दिवसापासून बुलढाणा शहरामध्ये आपण वास्तव्य केलं। खेळीमेळीच्या वातावरणात आपण 3 दिवस घालवले आणि जे कोणी विजेते आहेत आता ते सर्वजण आपल्या पारितोषिकाची वाट बघतायत, याची मलाही जाणीव आहे। अशा तुम्हाला सर्वांना देखील मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। या 3 दिवसात आपण काय शिकलो याचं मी काही लेक्चर देणार नाही। काय शिकलात तर ते मात्र मी 2 शब्द बोलेल। रणजित भैया, इथं काही लोक मला असे दिसले की खरोखर म्हणजे प्रोफेशनल, म्हणजे त्यांनी जर तो व्यवसायाचा जर राजीनामा दिला तरी हरकत नाही, की चांगल्या पद्धतीने समाजात जीवन जगू शकतात। म्हणजे आमची खामगावची, शेगावची, मोताळ्याच्या त्या ग्रुप डान्स इतके हे होते की ते देश पातळीवर जाऊ शकत असते। जसं 26 जानेवारीला रिपब्लिक डेला जसं दिल्लीमध्ये कवायत होते, तिथं जनरली महाराष्ट्राचा एक गणपती उत्सवचा असा एक देखावा दाखवण्यात येतो, परंतु रात्रीचा देखावा इतका सुंदर होता की म्हणजे काही विचारायचंच नाही। भेटेल अशा पद्धतीचे एक पोलिंग बूथ, एक पंढरी बी अवतरली होती, मतदान केंद्र त्यांनी स्थापित केलं। मग ते मतदार यादी, मग ते EVM मशीन, आणि मग त्या कर्मचाऱ्यांची सकाळची लगबग, हे म्हणजे अप्रतिम। इतके हसलो आम्ही की सर्वांनाच एकदम मन मोकळेपणाने हसलो। म्हणजे आता प्रत्येक मी कार्यक्रमाचा उल्लेख करणं शक्य नाही, परंतु सगळेच कार्यक्रम अप्रतिम अशा पद्धतीचे होते। आणि ही संधी खरं म्हणजे कोणालाही, माझ्या मिसेस सुद्धा 3 दिवसापासून इथंच आहे रोज संध्याकाळी, तर खूप आनंद वाटला। जे खेळाडू नसतील किंवा जे सांस्कृतिक कार्यक्रमात नसतील अशा लोकांना आम्ही उरलेलं काम टेबलवर बसून करायला सांगितलं, की जेणेकरून
कुठल्याही प्रकारे नागरिकांची देखील याच्यामध्ये हेळसांड होणार नाही किंवा त्यांना चक्र मारणार नाही याची देखील आम्ही पुरेपूर काळजी घेण्यात आलेली होती. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही हे सगळं करू शकलो. आशिष पवारांनी जे सांगितलं की ही एवढा काय सोपाच कार्यक्रम नव्हता. हे सगळं बघितल्यानंतर हा स्टेज म्हणजे ते आता नवरीच्या घरचं वगैरे असं सांगितलं एक जणांनी, म्हणजे हे सोपं नाही एवढं नियोजन. काही स्पर्धा तिकडे क्रिकेटचा जगमाता पोशाखाला, तिकडे दुसरीकडे कुठंतरी कॅरम चाललेलं, इकडं खो खो चाललं, तिकडं क्रिकेट चाललं आणि हे सर्व कमिट्या ज्या नेमलेल्या होत्या माझ्या सर्व एचओडींनी चोखपणे कारवाई पार पडलेली, चोखपणे. म्हणजे कोणी असं डिसाईड झालेलं नाही की बाबा मोताळ्याने उठायचं आणि सांगायचं साहेब असं झालं तर आमचं पंच बरोबर नव्हते किंवा आम्हाला रात्री जेवणच बरोबर नाही मिळालं किंवा आमची रात्री झोपण्याची व्यवस्था नाही झाली, टॉयलेटमध्ये पाणी नाही. म्हणजे मला माहिती नाही, परंतु देर इज नो एनी कंप्लेंट आत्तापर्यंत. तर हे फार मोठं यश आहे. का करी सगळ्या भागातून लोक आलेले असतात आणि ते जणू काही आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जसं आपण बुजत रात्री झोप लागत नाही असं वाटतं कधी घरी जाऊ असं सर्वांना वाटतं. परंतु आमच्या कर्मचाऱ्यांनी मला असं वाटतं आणखी 2-1 दिवस राहिले असते तरी बरं झालं असतं असं. मित्रांनो, एन्जॉय करू. 2026 साल आपल्याला सर्वांना खूप आनंदाचं जावं, आरोग्यदायी जावं असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्वांना मी धन्यवाद देतोय. मंडप, केटरर्स किंवा तुमचं संच असेल, आपला संगीताचा संच असेल, या सर्वांना माझे पत्रकार बंधू भगिनी त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं. बगीचा न्यूज चित्रासह त्यांनी प्रदर्शित केलेले आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर्वच लोकांना धन्यवाद देतो आणि भेटूया लवकरच पुढच्या वर्षी पुन्हा असाच एक मोठा उत्सव आपण साजरा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये 3 दिवसापासून कुटुंब प्रमुख या नात्याने आदरणीय साहेबांनी आपल्या सर्वांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं आणि जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासकीय संस्थेचे प्रमुख ही सगळी विरोधावली बाजूला ठेवून एक कलाकार, एक खेळाडू या नात्याने साहेब आपल्यामध्ये 3 दिवस या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना, साहेबांसोबत फोटो घेताना अत्यंत अनौपचारिकपणे आपल्या सर्वांचं वर्तन होतं आणि हे फक्त एका कलाकाराला शक्य होत असते जे साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये भरभरून आपल्याला दिसते आणि त्याची प्रचिती काल आदरणीय साहेबांच्या उत्कृष्ट अशा तबला वादनांनी आपल्या सगळ्यांना आली आहे. न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो कुछ करने का इरादा किया है, न हारूंगा हौसला जिंदगी भर क्योंकि मैंने किसी और से नहीं खुद से ये वादा किया है, खुद से ये वादा किया है. आपल्या आनंदात असतात. मी साहेबांच्या मनापासून आभार मानतो आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात त्या सर्वांच्या बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय.